अहमदनगर दक्षिणमध्ये मवियासमोर उमेदवारीचा पेच। निलेश लंके पत्नी राणी लंकेंच्या उमेदवारीसाठी आग्रही, तर शरद पवार निलेश लंकेंना उमेदवारी देण्यावर ठाम। पालघर लोकसभा जागेचा महायुतीचा तिढा कायम। विद्यमान खासदार राजेंद्र गावितांना पुन्हा उमेदवारीची शक्यता, मात्र भाजपसह शिवसेनेतीलच काहींना कडाडून विरोध। मावळमध्ये महायुतीच्या उमेदवारीबाबत काही ठरणार। शिवसेनेच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादीचा दावा कायम, तर मावळ लोक जागेसाठी महायुतीतून अनेक जण इच्छुक। आता शेवटपर्यंत माघार नाही, भाजपनं संधी दिली तर कमळ चिन्हावर लढेल। सांगली लोकसभेवरून काँग्रेस शिवसेना युतीत रस्सीखेच। वाटाघाटी सुरू असताना उमेदवारी जाहीर करणं चुकीचं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। शासकीय आश्रमशाळांमध्ये दूध पुरवठ्यात मोठा घोटाळा। दूध कंत्राटासाठी 80 कोटींची दलाली देण्यात आली। आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप। उद्धव ठाकरेंची शिवसेना संजय राऊतांनी संपवली। बेताल बडबड न थांबवल्यास उर्वरित पक्षही नेस्तनाबूत होईल। बबनराव लोणीकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खोपसला। 2024ची निवडणूक उद्धव ठाकरेंची सर्वात वाईट निवडणूक असेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल। मला मध्य धोरण घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवालना अटक। केजरीवाल मध्य घोटाळ्याचे मास्टरमाइंड, ईडीचा राऊस एव्हेन्यू कोर्टात दावा। अरविंद केजरीवालांना केलेली अटक चुकीची, भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत चुकवावी लागेल। शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल। नितीन गडकरी 27 मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करण्यापूर्वी काढणार रॅली। माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशींनी घेतली फडणवीसांची भेट। प्रवीण परदेशी धाराशिव लोकसभेसाठी इच्छुक। ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार सौरभ राव यांनी स्वीकारला। अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर सोलापुरात आपचं आंदोलन करण्यात आले। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। सोलापुरात अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आपचे कार्यकर्ते आक्रमक झाले। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांमध्ये मात्र बाचाबाची झाली। रोहित पवार युगेंद्र पवारांना दडपशाहीचा सामना करावा लागतो। रोहित पवार युगेंद्र पवारांना तातडीनं सुरक्षा द्या, सुप्रिया सुळेंची पुणे पोलीस अधीक्षकांना पत्र। बीड जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यासाठी बंदी घालण्यात आल्या। दुष्काळी परिस्थितीत चारा टंचाई टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा आदेश दिला। भुसावळमध्ये आढळलेल्या एमडी ड्रग्सचे मुंबई कनेक्शन आता समोर येत आहे। ड्रग्ज प्रकरणातील चौथा आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।